भाष्य केलंय. न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होत चाललाय असं एका सर्वेक्षणातून समोर आलंय असं धनखड यांनी म्हटलंय. तो क्या हम ऐसे हालात में आ गए कि समय के साथ ये बात चली जाएगी? लोगों के दिल पर इस घटना से गहरी चोट लगी है. लोगों का विश्वास डगमगा गया है. There was a survey conducted recently, and the survey indicated, it was by a media house, that public confidence in the institution of judiciary is dwindling. It is fundamental for success of democracy that its three fundamental pillars, legislature, judiciary and executive, are above board. They are transparent. They are accountable. They exemplify to the people at large the highest standards to be emulated. And therefore, the principle of equality, equality before law, has been disregarded. It is fundamental to our democracy. It is nectar of our democracy. Time for us to enforce it. एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया. ती बातमी अशी की आपलं सरकार पोर्टलवर सेवा देण्यास विलंब झाल्यास 1000चा दंड जो आहे तो ठोठावण्यात येणार आहे. सेवा देण्यास विलंब करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखाला हा दंड ठोठावण्यात येईल. आपले सरकार पोर्टलवर 527 अधिसूचित सेवा उपलब्ध आहेत. दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना इशारा, तर दर दिवशी 1000चा दंड लावा असं देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व सेवा उपलब्ध कराव्यात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे आणखीन एक. यानंतर धायरी परिसरात सोन्याच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पुण्यातील धायरी इथे नकली पिस्तूलचा धाक दाखवून सराफाला लुटणाऱ्या 2 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्री ज्वेलर्स या दुकानात आरोपींनी नकली पिस्तूलचा धाक दाखवत 20 लाख रुपये किमतीचे 22 तोळे वजनाच्या दागिन्यांची चोरी केली होती. आरोपींना शोधण्याकरता पुणे पोलिसांकडून 12 पथकं नेमण्यात आली होती. राजू चांगदेव गालफाडे, श्याम शेषराव शिंदे असं अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. ससून रुग्णालयाचा अहवाल डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या बाजूने. घैसास यांच्या विरोधात फारसे पुरावे नाहीत. मणिपाल सूर्या रुग्णालय आणि इंदिरा IVF वर अहवालातून ठपका. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, राज ठाकरेंनी ठणकावलं. तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण बोलावं, शेलारांचा टोला. घाटकोपरमध्ये पुन्हा उफाळला मराठी गुजराती वाद. गुजराती रहिवाशांनी मांसाहारावरून हिनवल्याचं मराठी रहिवाशांचा आरोप, तर वादानंतर मनसैनिकांची तंबी. नाशिकमधील हिंसाचार प्रकरणी 1,500 जणांवर गुन्हा दाखल, तर संशयित आरोपींमध्ये महाविकास आघाडीचे नेते हनीफ बशीर, निलोफर शेख यांचा समावेश असल्याची चर्चा. भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी. मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप. नव्या वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती. केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश. वक्फच्या मालमत्ता डिनोटिफाय न करण्याच्याही सूचना. दुकान बंद करेन पण माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांचा व्हिडिओ दाखवत ठाकरेंना लगावला टोला. उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेड दौऱ्यावर. रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचं स्वागत, तर भावी मुख्यमंत्री म्हणून दादांचे लावले बॅनर.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शन तिकिटांचा काळा बाजार, 600 रुपयांचा दर्शन पास 2000 विकल्याची माहिती, फसवणुकीचा गुन्हा दाखल. राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली. आंदोलक परीक्षार्थींच्या मागणीला यश. मुख्य परीक्षा आता 26, 27 आणि 28 मे रोजी होणार. धायरी परिसरात सोन्याच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. प्लास्टिक बंदुकीच्या धाकानं लुटलं होतं 22 तोळे सोनं.